श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान, सोलापूरच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता आणि सोलापूर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीमध्ये 37,000 हेक्टरने वाढ यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इतर अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाडी करून लढत आहेत। मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या जवळपास 658 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील विविध 11 तालुक्यातील जवळपास 658 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे। त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळातील सदस्य आणि सरपंच यांचे अधिकार देखील संपुष्टात येणार आहेत। त्या ठिकाणी आता शासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवकांना प्रशासक म्हणून नियुक्त केले जाणार आहे। सोलापूर महानगरपालिकेतील 102 जागांपैकी जवळपास 87 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत। मात्र महापौर, उपमहापौर आणि गटनेता कोण असणार यावर अद्याप एकमत झालेलं नाही। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे। शहरात बैठक घेऊन तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर ही बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे। 77वा प्रजासत्ताक दिन सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुर्डुवाडी शहर शाखेच्या वतीने 377 फूट तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या तिरंगा यात्रेत कुर्डुवाडी शहरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे यांनी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगा रॅलीचं स्वागत केलं। सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं आहे। त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा दिलेल्या मुदतीत करणं अपेक्षित आहे। जर त्या तक्रारी वेळेत सोडवल्या गेल्या नाहीत तर संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला होता। त्यानुसार महापालिकेतील 24 अधिकाऱ्यांकडून 41,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे। ही रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणार आहे। यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता। मात्र रब्बीसाठी वातावरण पोषक असल्याने सोलापूर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीमध्ये 37,000 हेक्टरने वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी 4,35,601 हेक्टरवर पेरणी झाली होती। यंदा त्यामध्ये वाढ होऊन 4,72,425 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यात अत्याधुनिक QR कोड प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे। एखाद्या घटनेतील मुद्देमाल पोलिसांनी कधी ताब्यात घेतला त्याची संपूर्ण माहिती QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधितांना लगेच मिळू शकते। या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कौतुक केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यावर आला आहे। आतापर्यंत सोलापूर विभागात 1.5 कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण झालं आहे। या ऊस गाळपातून 1,35,16,000 क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। मात्र ऊस बिल वेळेवर देण्यासंदर्भात अनेक कारखानदार चालढकल करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। सोलापूर जिल्ह्यातील रेशन कार्डावर असलेली जवळपास 8,000 नावे कमी होण्याची शक्यता आहे। आधार कार्डावरील माहिती जुळत नाही, लाभार्थ्याचा मृत्यू, पत्ता बदल, दुबार रेशन कार्ड अशा अनेक संशयास्पद कारणांमुळे शिधापत्रिकाधारकांची नावे रेशन दुकानांमधून वगळली जाणार आहेत। सोलापूर शहर परिसरातील अशा प्रकारची 12,000 नावं आढळून आली असून त्यापैकी 4,027 नावं वगळण्यात आली आहेत। उर्वरित 8,000 जणांचा निर्णय देखील लवकरच घेण्यात येणार आहे, असं शहर पुरवठा अधिकारी ओंकार पडोळ यांनी सांगितलं आहे। तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।